पूजा खलिपे. ॲडव्हान्स न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. सांगली महापालिकेची घरपट्टीची शास्ती 100% माफ, वर्धापन दिनी भेट. सत्ताधारी भाजपने महापूर आणि कोरोना संकटात झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना घरपट्टी शास्ती 100% माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त भाजपने घेतलेल्या निर्णयाचा प्रस्ताव बुधवारी तारीख 10 होणाऱ्या महासभेत मांडण्यात येणार आहे. ही सवलत 15 फेब्रुवारी ते 30 मार्च अखेर असेल. एक रकमी घरपट्टी भरणाऱ्या नागरिकांना याचा लाभ मिळणार असून घरपट्टीची थकबाकी भरावी असे आवाहन भाजपचे महापालिकेचे नेते शेखर इनामदार, स्थायी सभापती पांडुरंग कोरे, गटनेते विनायक सिंहासने यांनी केले आहे. बुधवारी होणाऱ्या सभेच्या पार्श्वभूमीवर आज भाजप नगरसेवकांची बैठक झाली. स्थायी समिती सभापती पांडुरंग कोरे यांनी या बैठकीत कर वसुलीबाबत विविध सूचना मांडल्या. यात घरपट्टीच्या शास्तीचा विषय आला. त्यावर चर्चा करून शास्ती 100% माफी देण्याचा निर्णय घेण्यात आला. श्री इनामदार म्हणाले, महापालिका क्षेत्रात 2 वर्षांपूर्वी कृष्णा नदीला महापूर आला होता. सांगली आणि मिरज शहराला त्याचा मोठा फटका बसला. शेकडो कुटुंबे तसेच व्यापारी यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले. नागरिक, व्यापारी व संघटनांनी घरपट्टी माफ करावी किंवा त्यामध्ये सवलत मिळावी यासाठी निवेदन दिले. गेल्या वर्षी मार्चपासून कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. परिणामी पुन्हा शहरातील आर्थिक व्यवहार ठप्प झाले. शासनाने लॉकडाऊनवर भर दिल्याने नागरिकांचे तसेच व्यापाऱ्यांचेही मोठे हाल झाले. महापूर कोरोनाचा प्रादुर्भाव विचारात घेता महापालिकेच्या 23व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने नागरिकांना दिलासा देण्याचा निर्णय भाजपने घेतला. त्यासाठी मार्च 2021 पर्यंत एक रकमी घरपट्टी भरणाऱ्या नागरिकांना शास्तीमध्ये 100% सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी होणाऱ्या महासभेत त्यावर शिक्कामोर्तब केले जाईल असे सांगितले. पोषण आहाराची माहिती मागितल्यावरून आष्ट्यात एकाला मारहाण. दत्त वसाहत येथील इरफान मनेर यांना 2 मुली आहेत. त्या मोहम्मदिया अँग्लो उर्दू हायस्कूल येथे शिकतात. मनेर यांनी शालेय पोषण आहार व पटसंख्येबाबत मुख्याध्यापक मोहम्मद हनीफ बागवान यांच्याकडे माहिती मागितली होती. 3 जानेवारी रोजी मनेर शाळेत गेले व मुलींचे बोनाफाईड सर्टिफिकेट मागितले. त्यावेळी मुख्याध्यापक बागवान यांनी रागाने पाहिले. दिनांक 6 रोजी दुपारी 1च्या दरम्यान रुकडे प्रवेशद्वारापासून जात असताना मुख्याध्यापक बागवान व त्यांचा मुलगा अकीब बागवान याने रस्ता अडवून माहिती अधिकाराचा वापर करून का त्रास देतोस म्हणून बाचाबाची केली व त्यानंतर दत्त वसाहत येथील घरी जात असताना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अकीब बागवान याने लोखंडी गजाने इरफान मनेर यांच्या डोक्यात मारले. त्यांना तातडीने आष्टा ग्रामीण रुग्णालय व त्यानंतर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. कुपवाडमधील 3 जण 2 जिल्ह्यांतून तडीपार. शहरातील सराईत 3 गुन्हेगारांना मिरजेचे प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी 1 वर्षासाठी सांगली व कोल्हापूर या 2 जिल्ह्यातून तडीपार केले आहे. संशयित विशाल आप्पासाहेब निकम वय 30 राहणार धनगर गल्ली कुपवाड, बाबूराव संपत दुधाळ वय 30 राहणार दत्तनगर बामणोली, असिफ अकबर शेख वय 23 राहणार शिवशक्तीनगर कुपवाड अशी त्यांची नावे आहेत. पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले, मिरजेचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक विरकर यांनी सराईत गुन्हेगारांचे तडीपारचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश कुपवाड पोलिसांना दिले होते. त्यानुसार सहाय्यक निरीक्षक नीरज उबाळे यांनी विशाल निकम, बाबूराव दुधाळ, असिफ शेख, सनी उर्फ शुभम पारसमल जैन मयत या 4 जणांचे प्रस्ताव मिरजेचे प्रांताधिकारी यांच्याकडे पाठविले होते. प्रांताधिकारी शिंगटे यांनी कुपवाडमधील 4 जणांना सांगली व कोल्हापूर या 2 जिल्ह्यातून 1 वर्षासाठी तडीपार केले आहे. या 4 पैकी सराईत गुन्हेगार सन्या उर्फ शुभम जैन यांचा दिनांक 23 जानेवारी रोजी कुपवाडमध्ये खून झाला आहे. सहाय्यक निरीक्षक उबाळे म्हणाले की हद्दपारीच्या कारवाईमुळे कुपवाड हद्दीतील गुन्हेगारी कमी होणार आहे. यापुढे सतत गुन्हा करणाऱ्या गुन्हेगारांवर लवकरच तडीपारीची कारवाई करण्यात येणार आहे.
टोळ्या द्या अन्यथा वांगी गट कार्यालयासमोर ठिय्या. यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या कडेगाव तालुक्यातील सभासदांवर अन्याय होत आहे. येथील बहुतांशी सभासदांच्या ऊसाच्या नोंदी घेतल्या जात नाहीत आणि ऊसतोड मजुरांच्या पुरेशा टोळ्या दिल्या जात नाहीत. आता तात्काळ पुरवणी नोंदी घ्या आणि टोळ्या द्या, अन्यथा वांगी येथील गट कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार आहे, असा इशारा कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी दिला. मोहिते यांनी सोमवारी वांगी आणि चिंचणी येथील गट कार्यालयास भेट दिली. यावेळी वांगी येथील कार्यालय बंद होते. ते 40 मिनिटांच्या प्रतीक्षेनंतर उघडण्यात आले. चिंचणी कार्यालयात फक्त 2च कर्मचारी होते. गट कार्यालयासमोर मोहिते उभे राहिलेले दिसताच अनेक सभासद जमा झाले. मोहिते यांनी टोळ्या द्या अन्यथा गट कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला. यावेळी रामचंद्र देशमुख, रमेश एडके, बाळासाहेब वत्रे, राजेंद्र मोहिते, सचिन दाईगंडे आदी उपस्थित होते. अंकलीतील शेतकऱ्याला घातला 8 लाखांना गंडा. ऊसतोड मजूर पुरवतो असे सांगून अंकली तालुका मिरज येथील गुणधर जीवनधर चौगुले या शेतकऱ्याला 7,76,000 रुपयांना गंडा घालण्यात आला. या प्रकरणी बीड आणि जत मधील तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. राजेंद्र भुसा कांबळे राहणार पाचेगाव तांडा जिल्हा बीड, मारुती म्हाळाप्पा मिसाळ राहणार आसंगी तालुका जत, संजय हरिबा राठोड राहणार ओढोनी तांडा जिल्हा बीड अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. 3ही संशयितांनी चौगुले यांना ऊसतोड मजूर पुरवतो म्हणून त्यांच्याशी लेखी करार केला होता. त्यानंतर ॲडव्हान्स पोटी त्यांच्याकडून 7,76,000 रुपये घेतले होते. सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान त्यांच्यात हा व्यवहार झाला होता. मात्र पैसे घेऊनही तिघांनीही ऊसतोडीसाठी त्यांना मजूर पुरवले नाहीत. चौगुले यांनी त्यांच्याकडे वारंवार तगादा लावला होता, मात्र त्यांनी टाळाटाळ केली. दिलेले पैसे परत मागितल्यानंतर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे चौगुले यांनी सोमवारी याबाबत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फडणवीसांच्या महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेची उलटी गिनती सुरू. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या भाजप सरकारच्या काळात जलयुक्त शिवार या योजनेचा मोठा गाजावाजा झाला. मात्र या योजनेत सोलापूरसह राज्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या योजनेवरील आक्षेपानंतर ठाकरे सरकारकडून चौकशीचा निर्णय घेतला होता. त्या अनुषंगाने राज्य सरकारने चौकशी समिती गठीत केली आहे. या चौकशी समितीचे सदस्य संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन हा अहवाल राज्य सरकारकडे सादर करणार आहेत. त्यानंतर आता या योजनेच्या कथित घोटाळ्याच्या प्रत्यक्ष चौकशीला सुरुवात झाली आहे. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजनेतील कथित घोटाळ्याच्या चौकशीसाठी राज्य शासनाने नियुक्त केलेली समिती सोलापुरात दाखल झाली आहे. या समितीने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि जिल्हा कृषी अधीक्षक रवींद्र माने यांच्याकडून माहिती घेतली. ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाने 14 ऑक्टोबरच्या बैठकीत जलयुक्त शिवार घोटाळ्याची चौकशी करण्याचा निर्णय घेतला होता. जलयुक्त शिवार या 9,634 कोटी रुपयांच्या योजनेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. ही योजना डिसेंबर 2014 ते मार्च 2020 पर्यंत राज्यातील 22,589 गावांमध्ये राबवण्यात आली. खरे मोदी कोण? छगन भुजबळांचा सवाल. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकीकडे विरोधी पक्षांच्या नेत्यांवर टीका करतात आणि दुसरीकडे त्यांचं कौतुकही करतात. त्यांचं राजकारण नव्या पिढीनं अभ्यासावं असंही सांगतात. मोदींच्या या भूमिकांवर आपण काय बोलू शकतो? खरे मोदी कोण हे आता त्यांनाच विचारायला हवं, असा टोला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज हाणला.